नमस्कार. तर भगवद्गीतेचा आपला 18वा अध्याय सुरू आहे. मागच्या 54-55 श्लोक झाले होते. थँक यू बेबी. प्रणाम टू यू एज वेल. आता ध्यानाच्या वेळेस तुकाराम महाराजांचा अभंग ऐकला. जेथे जातो तेथे तू माझा संगाती. मला आठवतं लहानपणी शाळेत अगदी 5वी 6वी 7वीत लहान वयातच हे संगीताच्या टीचरनी शिकवलं होतं. वैद्य मॅडम आमच्या सोमवारमध्ये त्या त्याच्यावर राग वगैरे शिकवलं होते. पण त्यावेळी काहीच कल्पना नव्हती काय म्हणतोय. साधारण मराठी कळत होतं की जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जिथे जातो तिथे तू माझा सोबती आहे. पण त्याचा गोड अर्थ नव्हता कळत. आता लक्षात येतं की केवढं केवढी महत्वाची शिकवण आहे. तेव्हाच जर लक्षात आली असती की आपलं तोपलं नाही आहे, सगळ्यांमध्ये तोच आहे, किंवा मी एकटा कधी नाही आहे, संकटातही तो सोबत आहेच, काही कल्पना नव्हती. ते संगीत थोडंफार शिकून झालं नाही झालं, पण याचा अर्थही महत्वाचा होता. एवढी कृपा झाली की पुढे जाऊन भगवद्गीतेच्या संदर्भात लक्षात आलं, म्हणून ते आज ध्यानाच्या वेळेस शेअर केलं. आणि जसं त्या त्यावेळी म्हटलं, सुरुवातीला आपलं झालं हे 18व्या अध्यायाच्या याच अध्यायात सुरुवातीला निरनिराळे सात्विक राजसिक तामसिक विभाजन करून सांगतो श्रीकृष्ण. सात्विक ज्ञान कसं, कर्ता कसं, कर्म कसं. त्यात एका ठिकाणी म्हटलं होतं की जे सगळ्यांमध्ये एक तत्व आहे, लक्षात आल्यावर अनुभव होऊन ते दिसायला लागतात, ते खरंच सात्विक ज्ञान. मागच्या शनिवारी मला आठवत नाही, बहुतेक मराठी सत्रात नाही पण एका हिंदी सत्रात मी उल्लेख केला होता की वेदांमध्ये प्रश्न विचारला, वेद उपनिषदांमध्ये, की ज्ञान 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 करता ज्ञानाची महत्ता है, ज्ञान चाहिए कभी न छूटे पिंड दुखों से, जिसे ब्रह्म का ज्ञान नहीं. अज्ञानाने दुःख होते, अज्ञानाने तडपावं लागते, अज्ञानाने पाप होते. ज्ञान पाहिजे, ज्ञानाचं महत्व आहे. ज्ञानासारखं श्रेष्ठ नाही तर ज्ञान आहे काय? वर इज ज्ञान? कठीण का बरं आहे? काय थोडक्यात सांगा, समजेल असं प्लीज. ज्ञान काय? किम ज्ञानम? प्रश्न विचारला. उपनिषद संवाद स्वरूप आहेत, गुरु शिष्यांचे निरनिराळे. प्रश्न किम ज्ञानम? ज्ञान काय आहे? 2 शब्दाचा प्रश्न. 2 शब्दाच्या प्रश्नाला 3 शब्दाचं उत्तर दिलं. पूर्ण प्रश्न, पूर्ण उत्तर. किम ज्ञानम विचारतो आहे, काय ज्ञान आहे तुला समजून घ्यायचं आहे पूर्णपणे. एवढं लक्षात ठेव, बस एवढंच आहे. अभेद दर्शनम ज्ञानम. 3 शब्द. अभेद दर्शनम ज्ञानम. जेव्हा भेद मिटेल, मी आणि माईन, मी आणि माझं, आपलं तोपलं, यांचं त्यांचं, असं तसं, माझं तुझं, भेद जेव्हा मिटेल, हा आपला धर्म आहे, हा तो त्यांचा धर्म आहे, हा आपला देश आहे, ही आपली सीमा आहे, त्यांची आहे, हे आपला मोहल्ला आहे, हा त्यांचा मोहल्ला आहे, हे आपले लोक आहे, ते त्यांचे लोक आहे. ही आपली भाषा, हे आपले पदार्थ, हे आपला देव, हे आपले गुरु, हे आमचा आश्रम, हे आमचं देऊळ, ते त्यांचा. हा भेद आहे. कारण रेष आखली, माझं म्हटलं म्हणजे ते माझं म्हणजे तुमचं नाही, किंवा माझं माझं हे तर तिकडचं तुमचं. ते अज्ञान. भेद दर्शनम अज्ञानम, अभेद दर्शनम ज्ञानम. आणि जसं पृथ्वी बनवली त्या रेषा आखून नव्हत्या ठेवलं ब्रह्मदेवानी, इकडे भारतखंड राहील, इकडे असं राहील तसं राहील. पूर्णच्या पूर्ण पृथ्वी बनली. सूर्य बनवला तेव्हा असं नाही सांगून ठेवलं की इकडे जास्त असं कर तसं कर, यांना हे इकडे पुण्यात्मा आहे, इकडे असं असं, इकडे पापी आहे, असं कर तसं नाही. पाऊस पडतो तर ते पाहून नाही पडत की अरे हे गुंडे लोक आहे, यांच्या शेतावर नको पडायला, एवढा भाग सोडून द्यायला पाहिजे, हे सज्जन लोक इथे पडायला पाहिजे, जास्तही नको पडायला.
कमी नको ते असं काही विचार नाही, ते सगळ्यांवर पडतो. वारा वाहतो, तुफान येते, वारा वाहतो, जे काय ते विचार करून नाही येत की लाचलचपत खाणारे आहेत, हे मटण मच्छी मांस खाणारे इकडून नाही वाहू आपण वारा, दुर्गंधी येईल आपल्याला, हे असंच राहू दे, सडू दे, वारा तसा विचार नाही करत. कुठल्या पंचमहाभूतामध्ये पृथ्वीने असं आहे म्हटले की बापरे, हे केवढे बदमाश झाले हे लोक, केवढा अन्याय करतात, हे खड्डा करून टाकू आपण यांच्या घराखाली, एकदम धसून गेली खाली पृथ्वी. असंही कधी नाही झालं. ते असं नाही कुठे त्यांच्या मनामध्ये पंचमहाभूतांच्या आपण आपल्यामध्ये भेद आले. तर भेद दर्शनम अज्ञानम, अभेद दर्शनम ज्ञानम. तर तसंच हा भगवद्गीते सूत्र आहे, असं अनेक अध्यायांमध्ये येतात. विशेष करून चौथ्या, पाचव्या, सहाव्या अध्यायांमध्ये, सहाव्या अध्याय तर खूपच प्रकर्षाने येतात. मग पुढे चालू राहतं सातव्या, आठव्या, नवव्या अध्यायामध्ये की तो मीच आहे, जे अभेद जे तत्व जे आहे ते. दहाव्या अध्यायात निरनिराळ्या प्रकारांमध्ये समजून सांगतो की याच्यात वेगळ्या वेगळ्या नद्या वगैरे दिसत असेल, त्यातलं जल सगळ्यांमधलं मी आहे. तसं निरनिराळा सूर्यप्रकाश कुठून कुठून, पण त्यातलं सगळं प्रकाश तत्व मी आहे, असं वेगळ्या वेगळ्या प्रकारे. 11व्या अध्यायात तर स्पष्ट दाखवूनच दिलं विश्वरूप दर्शनामध्ये की सगळ्यांमध्ये ओ तूच आहे. ब्रह्मांडमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान्. जस्ट सगळ्यांमध्ये तू दिसतोय, तुझ्यातच सगळे दिसतात आहे. आज 13व्या अध्याय आपण क्षेत्रज्ञ विभाग योग, त्याच्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितलं अभेद तत्व, द्रष्टा जो आहे, साक्षी जो आहे, असं करता 18व्या अध्यायापर्यंत ते सांगितलं. तेच दर्शन शास्त्र, अभेद. त्याचं गोड रूपाने तुकाराम महाराजांनी जो अभंग आता ध्यानाच्या वेळेस म्हटलं, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जे कोणी माझ्यासोबत आहे व्यक्ती, तो तूच आहे हे माझ्या लक्षात आलं. 4 हाती धरून आहे, मला खेळतो आहेस, तू माझ्यासोबत खेळतो आहेस. यू आर एंगेजिंग विथ मी इन डिफरंट फॉर्म्स, यू आर एंगेजिंग विथ मी. कधी कुत्रा बनून माझ्यावर भुकतोय, गंमत करतोय, कधी चोर म्हणून मला काही शिकवण्याचा प्रयत्न करतोय, माझ्यासोबत तो एक वेगळाच खेळ सुरू आहे. कोणी सांत्वना देऊन चांगला मित्र म्हणून माझ्यासोबत तू रमवतो आहे सगळ्या प्रकारे. अशा प्रकारे जे ब्रह्मभूत होऊन जातं, एक सगळ्यांमध्ये एक दिसायला लागतं. मागच्या वेळेस जो आपण श्लोक केला होता 54वा, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा. मग प्रसन्नताच प्रसन्नता येते मनात, वाहायला लागतं. अंबाझरीचा जसा ओव्हरफ्लो होतं, मावत नाही पाणी, कुठे ठेवून कुठे नाही, वाहून जाते. इथे जे कोणत्याही दिशेने व्हायला लागतं, कुठूनही काही विचार नाही करत तो तलाव. मग भरल्यानंतर अरे इकडून नाही, इकडे घर आहे, इकडे तर स्मशान आहे, हे शाव पेटवले ते विजून जातील, आजपुरामध्ये पाणी घुसेल, मुलं कॉलेजमध्ये आहे, धरमपेठ कॉलेजमध्ये, इकडे नको जायला, तिकडे त्या साईडने जावं MIDC. असा विचार नाही, काही विचारच नाही, काही एवढं मावतच नाही पाणी. इकडे द्यायला पाहिजे, इकडे नाही, इकडून असं नाही, असं व्हायला लागते जिकडून वाट तिकडे. तसं प्रसन्नता इतकी भरून जाते मग हृदयात. हे मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय. म्हणजे माझ्या अनुभवाची काही किंमत नाही आहे भगवद्गीतेच्या श्लोकांसमोर. भगवद्गीतेला, ईश्वराच्या वचनांना कोणाच्या प्रमाणाची आवश्यकता नाही आहे, ते स्वतः स्वयंसिद्ध आहेत. त्यांना प्रमाण मानून आपण आपलं जीवन जगतो उलटा. तरी पण की मग मग मनात असं नाही राहत की याच्याशी चांगला व्यवहार करू, की त्याला हसू, की त्याचा उपहास करू, की त्याला थोडं एक्स्ट्रा देऊ, की प्रेमाने देऊ. जस्ट प्रसन्नता, प्रसन्न सगळीकडून व्हायला लागते. जो दिसेल ते हॅ जस्ट हॅपी हॅपी मी, न शोचती न कांक्षती. मग कसं दुःखाला ओव्हरफ्लो जर होतोय तलाव, तर त्या तलाव अशी कोणती जागा राहील जिथे पाणी नाही. जर तलाव आहे तर पहिले ती जागा भरेल, मग ओव्हरफ्लो होईल. तसं न शोचती, काही कुठेच खड्डा नाही राहत, रिकामं नाही राहत, दुःखाला स्थान नाही राहत जीवनात. न कांक्षती, मग ते अजून तलावानं विचार करेल की अरे थोडंसं कमी आहे माझ्या, मला अजून थोडा पाऊस पडायला पाहिजे, कमी होऊन राहिला. कमी का होऊन राहिला, वाहून राहिला, ठेवला नाही जाऊन राहिला.
न कांक्षते, अजून आकांक्षा आहे, न शोचते न कांक्षते, बिकॉज ओव्हरफ्लोईंग प्रसन्नात्मा चलाचल, सम सर्वेषु भूतेषु, सगळ्या बाजूनी व्हायला लागतात पण समतेने सगळ्यांना वाटल्या जाते ती प्रसन्नता, तो आनंद. मद भक्तिम लभते पराम. हा मागच्या वेळेस झाला तर संदर्भासाठी सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर काय तर 54 नंतर 55व्या श्लोकामध्ये म्हणतो, मग भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मी तत्वतः. अशा भक्तीनेच मी नीट समजतो वास्तविक मी जो आहे, जसा आहे. नुसतं दगडात आहे का, नुसतं पंढरपूरला आहे का, नुसतं आपल्या देवळात आहे का, नुसतं त्याला दूध आणि आंघोळ, दह्याने आंघोळ, मग मधानी आंघोळ, मग साखरेने, मग तुपानी चिकट पुसून हळद लावून वगैरे मूर्तीला, नुसतं त्यांनी ईश्वर प्राप्ती होती का, तेवढं त्याच्यामध्ये आहे का, नुसते धडाधड नारळाच्या नारळ फोडून, नाही तर 108 घालून जे मान दुखवून डोक्याला ताप गरमी होत असेल तर गणपतीला खूप घालून होते का, नाही तर त्याच्यावरती गर 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 दिवसभर फिरूनच फिरून होते का. तो तसा आहे का, तेवढा आहे का देव, नाही, जेवढा जो जसा आहे तसा. यावान यश्च अस्मि तत्वतः, इन प्रिन्सिपल, डिटेलमध्ये नीट व्यवस्थित समजतं. अभिजानाती म्हणजे जाणून घेतो, समजून जातो. कशाने, भक्त्या माम अभिजान, अशा भक्तीनेच फक्त कळतं. आणि मग ज्ञात्वा विशते तदनंतरम, मग तो माझ्यासोबत एकात्म भाव होतो. जीव ब्रह्म एकात्म, आदि शंकराचार्य तर सगळ्या वेदांत सार, अद्वैत वेदांत सार सांगतात, जीव ब्रह्म एकात्म, ऐक्य एकच आहे, सेमच आहे म्हणून. तर तिथपर्यंत आपण आलो होतो मागच्या वेळेस. आज 56वा श्लोक, 56 वर्ष, चॅप्टर 18. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाण मद्व्यपाश्रयः, मत्प्रसादाद अवाप्नोति शाश्वतम पदमव्ययम्. मेरे परायण हुआ कर्मयोगी तो संपूर्ण कर्मों को सदा करता हुआ भी मेरी कृपा से सनातन अविनाशी परम पद को प्राप्त हो जाता है. मत प्रसादाद वापनोती, नट अवापनोती, माझं उच्चाराची वेळेस चूक झाली. सर्व कर्माणी अपि सदा, सर्व सगळे कर्म, काम, कर्माणी, अपि म्हणजे इवन, सुद्धा, हे सगळ्या प्रकारचे काम करत असताना सुद्धा, सदा, ऑलवेज, नेहमी. म्हणजे असं नाही की एकदा भक्त झाला तर मग आता आता काय काम करायचं आहे, आता सोडून द्यायचं, आता काहीच काहीच नाही ना, ऑफिसमध्ये जायचं आहे ना, कोणाशी घरी आलं तर बोलायचं आहे ना, कुठे काही कोणाला मदतीसाठी पटकन काही आणायचं, उठायचं नाही आहे, काहीच नाही आता. कारण भक्ती झाली, ईश्वर प्राप्त झाला, आता काहीच नाही करायचं आहे असं नाही. याच्या उलटा कृष्ण म्हणतो सतत भगवद्गीतेत, सर्व कर्माणि अपि सदा. नाही, काम तर तसेच करायचे आहे, नाही तर गाडा थांबून द्याल मध्ये. तर तर बैलगाडी पोट पोट भरा म्हणून चाबूक न बसायला म्हणून जस्ट चालत राहते पण पोट भरलं असलं तर थांबून गेलं तर मग बैलगाडी तिथेच थांबेल, समोर नाही सरकणार. पोट भरला तर चालू ठेवा ना, आहे तोपर्यंत. तसा, तर सर्व कर्माणि अपि सदा कुर्वन् म्हणजे करत असतानाही, while performing all duties, अजून उलट ड्युटीफुली. ड्युटीफुल इज ब्युटिफुल. खरं सौंदर्य शारीरिक सौंदर्यात नाही आहे, खरं सौंदर्य आपलं कर्तव्य तत्परतेमध्ये आहे. म्हणून मी इकडे गीतामध्ये इंग्लिशमध्ये होते ते सांगते की ड्युटी, रिअल ब्युटी इज इन ड्युटी. ड्युटीफुल, वन हु इज ड्युटीफुल इज ॲक्च्युअली ब्युटिफुल. तर कर्तव्य कर्म आपले करायलाच हवे, जे समोर आहे ते. सर्व कर्माणि अपि सदा कुर्वाण मद व्यपाश्रय, एक फरक होतो पण त्याच्यानंतर मद व्यपाश्रय, मग माझ्या आधाराने. जसं मगाशी तुकाराम बुवांच्या अभंगात ऐकलं की लक्षात आलं की तूच माझा आधार आहेस. की सगळी कर्म तर करतो आहे पण मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया,
मेरा नाम हो रहा है, हे जाणीव असणं की तुझी चेतना, चैतन्य दिलं आहे माझ्यामध्ये, तुझी माझ्या मज्जातंतूंमध्ये प्रभाव शक्ती दिली आहे, तुझं विवेक विचार दिला आहे, शारीरिक बल दिलं आहे. त्याच्यामुळे हे कर्म सगळे होतात आहे. आपला अहमभाव विसरून त्याला समोर ठेवून त्याची आठवण ठेवून सगळे समोर जे येतील ते पटपट कामं चोखपणे, चतुरतेने, दक्षतेने सावधान राहून व्यवस्थित फर्स्ट क्लास जितकं करता येईल तसं करता येईल तशा प्रकारे करणार. म्हणून म्हटलं सर्व कर्माणि अपि सदा कुर्वन् अपि मद आश्रया. माझ्या माझ्या संदर्भात मत्प्रसादाद अवाप्नोति शाश्वतम पदमव्ययम. माझा प्रसाद समजून जे काही समोर कर्तव्य कर्म आले आहेत, पुढे प्रसन्नता, जे त्यातून प्रसन्नता प्राप्त होईल त्याला प्रसाद म्हणतो आपण. शेवटी लाईनीत उभं राहिल्यावर आपलाही नंबर येतो, देव पण गुरुजी हातावर प्रसाद ठेवतात, डोक्यावर टोक देतात, ते बरं वाटते, अच्छा लागा. कारण काय, आपण माथा टेकतो, आपोआप प्रसाद घ्यायला खाली बघतो, हातात डोक्यावर टोक टेकायचं तर डोकं खाली, जे आपला थोडासा अहंभाव कमी झाला तेव्हा पुढे काही दिसण्याची शक्यता आहे, अजून काही चांगलं. ते प्रसाद मिळाला की बरं वाटतं. तर तसं इथे मत प्रसादात वापनवती शाश्वतम पदमाभ्यम. माझा प्रसाद समजून जर सगळे कर्तव्य कर्म करशील, जर एकदा भक्ती प्राप्ती झाल्यानंतरही करतातच, असं ते भक्त, खरी भक्ती झाल्यानंतर सर्व कर्माणि अपि सदा कुर्वन् कुर्वाणो मद व्यपाश्रय. लक्षात येईल की ही देवाची कृपा आहे. जे व्यक्ती जीवनात पाठवले आहे, जी कठीण परिस्थिती, चांगली परिस्थिती, सोपं काम होऊन गेलं, काही केलं काम झालं नाही, हे हळूहळू पुढे जाऊन लक्षात यायला लागेल की कारण माझ्यासाठी तो मार्ग शोधत होता. कशा प्रकारे माझ्यापर्यंत पोहोचेल हे जीवात्मा. सगळं चांगलं 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 जर सुख घेतलं, आहार, निद्रा, भय, मैथुनमध्ये जीव निघून जाईल. कुत्र्या मांजरीच्या जीवनात काय ते खायला मिळतं, आपल्या घरी पालतू कुत्ता असेल तर खायला मिळतं, आहार पडला राहता, किती दिवसभर पडला राहतं, कोणी आला तर भोगतं, अजून बसतं, बाकी काय काम आहे? बाहेर गेलाच आहे, छपरीत गेलाच आहे भुकायला, तर ते अजून हाडं एक दोन तुकडे खाऊन घेतात. त्या हाडं चोखत असताना कोणी दिसलं तर काम मग अजून भोकून देतात, मग पुन्हा येऊन आपलं झोपून जातं. आता मांजर असो, कुत्रा असो, पक्षी असो, आहार, निद्रा, भय, ते भुकणं, पळणं, धावणं, उड्या मारणं, हे सगळ्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी. आणि मग इथून उरलेल्या वेळामध्ये अजून बच्चेपणा, तर ह्याच्यात जीवन मग ते ईश्वर प्राप्ती नाही, कुत्र्याला, मांजरीला, पोपटाला, मासळीला, जे कडून तर आपल्याही जीवनात असं मस्त असतं समजा, फर्स्ट क्लास जर असतं, आपोआप खाय प्यायची विचार करून पहा. म्हणजे जग सगळे कंप्लेंट, सगळी कशाबद्दल कंप्लेंट है, बहुत मेहनत करनी पड़ती है, काम नहीं हो रहा है, प्रॉब्लम होते हैं बहुत, झंझट फुकट की हो गई, काही ना काही. लजचे असं व्यवस्था होईल की मस्त खायला प्यायला मिळेल फ्रीमध्ये, होऊन जाईल व्यवस्था, लॉटरी लागेल, जे काय व्हायचं. पेन्शन, पेन्शन येतं, टेन्शन नाही, त्यांनी विचार करून पहा, उलट होतं. पेन्शन, जे पेन्शनर असतात त्यांच्या डोक्यात जास्त टेन्शन असतं, कारण बाकी गोष्टी बिघडलेल्या असतात, है ना. आहार झाली व्यवस्था, निद्रा, हे बेड टाकून वाटेल पाहिजे तेव्हा झोपी तुझी खोली, आणि हे कुलूप किल्ली, भय असेल तुला तर आतून लावून घेतलं लॉक, आणि जे करायचं ते करा, बस बिंदास व्यवस्था. तर ते इतकं फर्स्ट क्लास जर जीवन झालं तर एकदम फुल्ली कुत्र्यासारखं जीवन होतं, नीट विचार केला तर. मग ते कुत्रा जो आहे आणि मी आहे, यांच्या दोघांमध्ये काही विशेष फरक नाही राहणार, है ना. जसं समजा गंगोत्री, यमुनेत्रीला, हिमालयात पाण्याचं डबकं निघालं एखाद्या पहाडातून, बुदबुद बुदबुद करून पाणी निघून आलं आतून खालून, चांगली ते खोदाई करून दिली व्यवस्थित त्याच्या आजूबाजूला कोणी लोकांनी, आणि बस इथेच राहता तुम्ही, तर मस्त सेफ आहे हिमालयामध्ये. तेवढं पाण्याचं डबकं ते पुढे ना गंगा झाली असती ना यमुना झाली असती, तिथल्या तिथे झालं असतं. त्याने कशी व्यवस्था, तिथून निघून किती दगडामध्ये पडून, टक्के टोणपे खाऊन, किती कुठं उंचावरून पडून, दगड रगडल्या जाऊन, मातीतून मळून जाऊन,
कशा कशा प्रकारे ती रस्ता शोधून आली आहे. केवढा मार बसतो त्या नदीला, केवढं उंचावरून खाली पडावं लागतंय, केवढ्या दगडांमध्ये फोडत जावं लागतंय. खडेफोडीची शिक्षा जसं म्हणतो, दगड फोडण्याची शिक्षा. कुठल्या कुठे रस्ता शोधत जावं लागतंय, जंगलामधून पहाडांमधून. कोणी येऊन नंबर 1 करून जाते, नंबर 2 करून जाते, कोणी मध्ये वाघ येतात तर भीती वाटत असेल पाणी प्यायला. जे काय 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 नाही होत, मध्येच खूप ऊन आलं तर वाळून जातं, आता कुठून पाणी, असं करत करत मैल हजारो मैलाची यात्रा इकडून तिकडून असं तसं करत शेवटी जाऊन समुद्राला मिळते. गंगा सागर होते. कोणती गंगा आणि कोणती सागर कळत नाही. कोणता भक्त आणि कोणता भगवान दिसत नाही, काय समजत नाही. एकच स्वामीचे स्वामित्व प्राप्त होतं. त्याच्यासाठी केवढे कष्ट सहन करायला लागले, पण ते कष्ट जर नसते तर जीवनामध्ये मग तिथे वर डबाकडवून बसून राहिला असता, चिखल झाला असता, किडे झाला असते, संपून गेला असता. तसं जीवनामध्ये जे दुःख आले, वाईट व्यक्ती आले, वाईट अनुभव आले, कष्ट कष्ट करायला लागले, मेहनत करायचीच जीवन झाला, अन्याय झाला, हे नेसेसरली काही सूक्ष्म दृष्टीने बघितलं तर वाईटच करतो असं नाही. जर देव होऊ देतोय माझ्यासोबत, तर जसं त्यांनी गंगेला एक रस्ता शोधून शोधून खोदून खोदून माझ्या समुद्रापर्यंत येण्याची व्यवस्था केली झाली, तसं माझ्यासाठी तो टक्के टोणपे करून 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 माझ्यापर्यंत येण्याचा मार्ग मोकळा करतोय ईश्वर. माझ्यासाठी पुढचा प्रवास सुरू, नाही तर माझी कुत्र्या मांजरीसारखं जीवन राहिलं असतं. निदान माझं तर आहेच तसं, माझ्या जीवनाची तर गाथा जरूर आहे. आणि मला वाटतं प्रत्येकच मानवाचं तसं असतं, जर लक्षात आलं तर. नहीं तो मग अरे बहुत कष्ट है, बहुत बेकार जीवन, पता नहीं भगवान की क्या परीक्षा ले रहा है, क्या मन में उसके आया, कसं कठोर हृदय आहे. यातली कुठलीच गोष्ट खरी ना, भगवान परीक्षा लेता है ना, कठोर हृदय है ना, दुष्ट है ना, बहुत म्हणजे एक्झॅक्ट उलट आहे. त्याच्यासारखं सुहृद नाही, स्वतःच म्हणतो सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती रच्यते. हे लक्षात आलं मग शांत होतं जीवात्मा. अरे बापरे, मला वाटलं त्याच्या उलट होतं, हा तर माझ्या पखरच होता म्हणून. ह्याच्याशिवाय तर माझं पुढे काही प्राप्तीच नसते झाली, इथेच फसून बसलो असतो मी गडबडीत. नाही तो याच कष्टातून पुढे जे सुख प्राप्त होतं ते टिकतं. मग फ्रीमध्ये आलेलं सुख टिकतही नाही. सो म्हणून मत प्रसादाद वापनोती शाश्वतम पदम अव्ययम. ती गंगा कुठे पोचते, शाश्वत पदाला प्राप्त होते, समुद्र होऊन जाते. तसंच जीवात्मा ह्या सगळ्या आपल्या भोवती जे आहे जसं आहे त्याच्यामध्ये एंगेज जर राहिला, त्याच्यावर विश्वास ठेवून मद व्यपाश्रया, म्हणजे जे आपले कर्तव्य निपटवायचे आहे ते मद म्हणजे माझ्या व्यपाश, माझ्या आश्रयीभूत राहून मनामध्ये लक्षात ठेवून की नाही, मी ईश्वर साक्षी समजून ईश्वराच्या शक्तीने, ईश्वराच्या कृपेने, ईश्वराच्या प्रेरणेने ईश्वराचं कार्य समजून करते आहे. हा जर मनात विचार असला तर हळूहळू माझ्या प्रसादाने अव्यय शाश्वत पदाला प्राप्त होईल, म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचेल. जीवनाचे शेवटचे श्वास अवश्य दर्शन होईल, अनुभव होईल की आहे माझा सखा सांगाते, जेथे जातो तेथे तू माझा सांगाते. मग माझ्या डेथ बेडवरही माझा हात धरून आहे, माझ्या डोक्यावरून हात फिरवतो आहे, केस कुरवाळतो आहे, माझ्याकडे मंद मंद मुस्कुराहट करतो आहे, बासरी वाजवतो, आत्म्याला ऐकू येते, इतर कोणाला ऐकून येत आहे, कानाने नाही ऐकलं जात कृष्णाची बासरी, डायरेक्ट आत्म्याला. हे सगळे अनुभव शेवटी, आणि मग चल प्रिय म्हणून हात समोर करून माझ्यासोबत नेतो आहे जीवात्म्याला. जसं रुक्मिणीसाठी आला होता, एका पत्राला लिहिलं, त्याच्यावर कुठे धड 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 ओव्हर नाईट, रात्रीतून आला. कुठे गुजरात, कुठे द्वारका आणि कुठे विदर्भ. नागपूरजवळ कौंडिण्यपूर जागा आहे विदर्भात, वैदर्भी नाव होतं तिचं, विदर्भ कन्या होती रुक्मिणी. आला देवळासमोर, देवळातून बाहेर येते, रथातून ओतून हात देऊन ते चल चल आहो प्रिय. त्याचा हात धरला, त्यांनी बसले, रथातून निघून घेऊन गेलं. तसं आपली वेळ आली की येणार तर आहो प्रिय म्हणून हात समोर करून त्याच्या मार्गाने चाललं, त्याच्या अनुसार चाललं तर
57वा श्लोक, चेतसा सर्व कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धि योगम उपाश्रित्य मच्चित्तः सततम भव। सब कर्मों को मन से मुझ में अर्पण करके तथा समबुद्धि रूप योग का अवलंबन करके मेरे परायण और निरंतर मुझ में चित्त वाला हो। चेतसा आपलं चैतन्य, आपली चेतना शक्ती, जीवन शक्ती, लाईफ एनर्जी, व्हायटल फोर्स, विचार कॉग्निशन ज्याला म्हणतो, विचार करण्याची आपली समज, चेतसा सर्व दुर्गाणी, सगळीकडून रक्षा करून. ते थोडं मध्ये तिकडे गेलं, काही ऐकण्यामध्ये, काही बघण्यामध्ये, काही बोलण्यामध्ये, काही खाण्यामध्ये, कशाचे शब्द स्पर्श रूप रस गंधामध्ये चैतन्य समजण्याची जी शक्ती आहे, कॉग्निटिव्ह पॉवर जी आहे, कुठला शब्द जर समजता, आता मी जे बोलतोय त्याचा अर्थ जे कळतोय ते समजण्याची शक्तीनेच कळतंय ना. जे काय ऐकू आलं ते ऐकूच त्या शक्तीने, जीवनशक्तीने येते आहे. ते बोलल्याचा अर्थ काय आहे, ही कोणती भाषा आहे, मराठी आहे, अच्छा, हा शब्द काय, अच्छा, याचा अर्थ काय, अच्छा, हे हे काय, कोणाला कळते आहे? ते चैतन्य जे आहे, चेतना शक्ती आहे. बरं, मी बोलतोय, कोणता शब्द वापरू आता, याचं कसं, हे कुठून येते आहे? हे जे हाड मास इथे बसलाय पुतळा, थैलीमध्ये एका पोत्यामध्ये हड्डी मास टाकून ठेवलाय. अशी एक उभी हाड लावलाय मागे इथे, त्याला असे आडवे हाड लावले आणि दोन असे टांगून दिले आहे, खाली दोन टांगून दिले आणि वर एक खोपला नारळ लावून दिला इथे, त्याच्यावर नारळाच्या बुच्या लावून दिल्या या काळ्या. आणि असे दोन, ते ते नाही, त्याला काही स्वतःच नाही आहे. काय म्हणू आता, काय बोलू, हे जे आता स्वतःच वर्णन केलं, ते चैतन्य आहे, चेतना आहे. ते बोलत असलो किंवा ऐकत असलो, त्याचा अर्थ जो समजतोय ती चेतनाला कळते. हे जे बघतो आहे, आता मी कॅमेराकडे बघताय, तुम्ही अजून कुठे बघत असाल, जे काय ते काय आहे, कोण आहे, ते बाहेर झाड दिसून आलं, पक्षी दिसून आले, आज पाऊस येणार वाटते, आभाळ आहे, हेच नुसतं दिसल्यावरून लक्षात येते. कोणाला कळते, कशाने कळते? ती चेतना शक्ती आहे. हे स्पर्श केला तर अरे हे कडक आहे, हे नरम आहे, हे गरम आहे, थंड आहे, हे कसं कोणाला कळते? हे ते आहे तर मांस आहे, नख आहे, जे काय, याला कसं कळेल? त्याच्या आत काहीतरी आहे, सेन्सर्स नंतर सेन्सेशनला. सुगंध आहे, किती छान, चंदनाची लावली नाही वाटते उदबत्ती. अरे बापरे, ते ट्रॅश बाहेर फेकून दे, कसं खराब वास आला, हे कोणाला कळते आहे? है ना? ते हे जी चेतसा आहे, चेतस, सुंदर शब्द आहे. इसला चेतसा. आत्ता काय झालं, मी हे जे वर्णन केलं, सर्व इकडे तिकडे भटकले गेले. याचा वास, हे ट्रॅश आहे, याचा वास असा येत आहे, हे चंदनाचा सुगंध आहे, हे नरम आहे, आणि हे थंड आहे, आणि हे गरम आहे, स्पर्शाने ना, तर हे सुंदर आहे, याचा आभाळ दिसते आहे, अच्छा, या शब्दाचा असा अर्थ आहे, असं तसं. हे माझे जे चैतन्य आहे ते भटकलं, सगळीकडे भरून भरून गेलं, 10 दिशांनी गेलं, इकडे तिकडे तिकडे. त्याच्या उलट म्हणते, चेतसा सर्व दुर्गाणी, वापस आण, समेटून गठ्ठा बनवून पुन्हा इकठ्ठा, जसं म्हणतात, एक कठ्ठा, कठ्ठा म्हणजे ग्रुप, एक बनाव, इकठ्ठा करणं. चेतसा सर्व दुर्गाणी, इकडे तिकडे नको भरकटू देऊ. मयी संन्यस्य मत्परा, मयी म्हणजे माझ्यात, संन्यस्य माझ्यात ओत सोड, बाकी सगळं सोड, मत्परा माझ्या परायण होऊन. आता हे शेवटचा उपदेश, आता अगदी बस, संपत आली भगवद्गीता, होती बंद होते, आता युद्धाची प्रारंभ. युद्ध म्हणजे आपलं आता जीवन जगणं सुरू करायचं आहे या ज्ञानाने. जे अर्जुनाने म्हटलं, न योत्से ती गोविंदम, हे झंझट आहे आपल्या जीवनात, ते बाल बच्चे, नोकरी धंदा, शरीराचे कष्ट, काय कसं काय जीवन आहे, नको बाबा मला, हे काय होईल, वैताग आला, कंटाळलाय आता जीवनाला. तसंच अर्जुनाने म्हटलंय, काय धंदे फालतू, मला नाही पाहिजे. हा, ते सगळं ऐकल्यानंतर समजल्यावर उलट झालं. करिष्ये वचनम तव, तोच अर्जुन म्हणतो, आता करतो मी हे सगळं, मी करतो आता. तसं आपल्या लाईफमध्ये पुन्हा रिएंगेज होण्यासाठी हे जे बघितलं, तो उपदेश संपत आला. शेवटी शेवटी म्हणतात, चेतसा सर्व दुर्गाणी मयी संन्यस्य मत्परा.
हे लक्षात घे अर्जुना की मीच अल्टिमेट आहे, मीच सुप्रीम आहे. मी तुझ्या सोबत आहे बघ, तुझ्या समोर उभा आहे, तुझ्या रथात आहे. तुझा सारथी आहे. जे आपल्या हृदयात जो ठोके देऊन राहिला आहे, त्या शरीररूपी रथ म्हटलाय ना, उपनिषदात त्याला रथ म्हटलाय. आणि याच्या आत जो आहे तो रथी जीवात्मा. तर ते जीवात्मा सोबत परमात्मा रूपाने सारथी पण आहे. जीवात्मा अर्जुन, त्याच्या सोबत असलेला ऋषिकेश सारथी. ते हे रथाचं इतके चिंतन, जे ठीक आहे, जे रथ जिथे जाईल मी नेतो ना, तो म्हणतो तुला तुझ्या समोर जशी सिच्युएशन आवश्यक आहे ते आणतो बरोबर. तुझं काम झंझट, तुझं जास्ती डोक्याला टेन्शन देण्याची गरज नाही. तुझं काम उठा धनुष्य लगा निशाणा, धडा धड. समोर जे काम येते ते आटोप फर्स्ट क्लासला निशाणा. लक्ष देऊन काम कर. नीट साधायचा निशाणा, हे कार्य सिद्ध करायचं आहे, थर्ड क्लास नाही करायचा आहे. तर संपायचं आहे काम. हे नुसते योद्धा जे नुसते यांना भीती दाखवून पळवून नाही लावायचं आहे. कारण ते आत्ता पळतील पुन्हा परत येतील तुझं लक्ष नसताना. त्यांना संपवायचं आहे. जे कार्य, जे झाडू मारायचं आहे ते पलंगाखाली ढकलून नाही द्यायचा कचरा. तर पलंगाखाली ढकल, थोड्या वेळाने पुन्हा वाऱ्याने नाही तर किड्याने पुन्हा बाहेर येईल. संपवायचं आहे, व्यवस्थित काम करायचं आहे, दक्षतेने काढून बाहेर फेकून द्यायचं आहे कचरापेटीमध्ये. असं जीवनातलं जे कुठलं कार्य आहे ते नीट संपवायचं आहे, फर्स्ट क्लास. पण हे लक्षात घेईन की मत परा, लक्षात घे की तुझ सगळ्यात सगळ्यात मोठा जो आहे तो तुझ्या सोबत आहे. मयी संन्यास, हे सगळे झंझटी माझ्यात सोड. चेतसा सर्व दुर्गाणी मयी संन्यस्य मत्परः. बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्त सततम भव. अकलेचा वापर कर. यूज युअर हेड. डोंट बी ब्रेनलेस. बेवकूफ मत बनो. बुद्धियोगम उपाश्रित्य, अकल से काम ले. डोंट बी डम. हे बुद्धियोग उपासना म्हटलं, ते स्पष्ट म्हटलं. बुद्धियोग हे दोन तीनदा आला असा शब्द भगवद्गीतेमध्ये, की थोड़ा विचार कर, लॉजिक, रॅशनल, जरा सोच थोडा और आगे, विचार करून पहा. नाहीतर विवेकचा आदर करा. आपल्या सगळ्यामध्ये विवेक आहे. हं? असद विवेक बुद्धी म्हणतात की काय शेवटी बरोबर काय आणि चूक काय, कशाने होईल कशाने नाही होणार हे कळते आपल्याला. त्याचा आदर कर. तुझ्यामध्ये बुद्धी दिली आहे मी. रिस्पेक्ट युअर ओन एक्सपिरियन्स. आपल्या स्वतःच्या अनुभवात जा निदान. बुद्धियोगम उपाश्रित्य, using the experience, the discretion, discrimination. मच्चित्त सततम भव, माझ्यात सतत, मन सतत सतत, भव म्हणजे हो, मतपरायण, माझ्यात चित्त लावून. अम, 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग, त्यातही म्हटलं होतं माम अनुस्मर युद्धच. माझं स्मरण आहे, मला विसरू नको आणि युद्धही कर. माझं स्मरण करण्यासाठी इथे इथे रथामध्ये नुसती माळा घेऊन नको करत बसू. आणि माळ राहिली म्हणून युद्ध नाही करत, युद्ध आहे म्हणून माळ नाही करू शकत, असं नाही. मनात स्मरण, माझं अनुस्मर, इथे खोपडीमध्ये बुद्धियोग, डोक्यामध्ये लक्षात ठेव की शेवटी सगळी ईश्वराची लीला आहे. शेवटी तो माझ्यासोबत आहे. शेवटी जे माझ्या भल्यासाठी आहे तेच. जीव जाणं आवश्यक असेल तर ते बरोबर होऊ देईल. विश्वासाने समोर राहणं. माम अनुस्मर युद्ध च म्हणजे अँड फाईट ऑल्सो. रिमेंबर मी अँड ऑल्सो फाईट. तसं बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्त सततम भव. ऑलवेज जे काही कार्य करत असेल, ज्या कोणाशी बोलत असेल, डोंट फॉरगेट त्या व्यक्तीमध्ये कोण आहे शेवटी. म्हणून म्हटलं सब कर्मों को मन से मुझ में अर्पण करके तथा समबुद्धि रूप योग का अवलंबन करके मेरे परायण, और निरंतर मुझ में चित्त वाला हो.
58वां श्लोक 58. मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वम् अहंकारान् न श्रोष्यसि विनक्ष्यसि. दुर्ग म्हणजे किल्ला, फोर्ट, प्रोटेक्शन जिथून मिळते, जिथे सुरक्षित राहतो, म्हणून दुर्गा. दुर्गा देवीची उपासना करतात. आता दुर्गा उत्सव, महालक्ष्मी झाल्या, आता नवरात्र येतील. कारण ती रक्षा करते, महिषासुरमर्दिनी, दैत्यासुरमर्दिनी. दैत्य आणि आसुरांपासून आपला भाला त्रिशूळ घेऊन रक्षा करणारी म्हणजे ती दुर्ग, आपल्या भोवती प्रोटेक्टिव्ह लेअर करणारी जी शक्ती आहे त्याची, ती दुर्गा. नारायणी नाव आहे तिचं, कारण नारायणाची बहीण मानली गेली आहे पार्वती. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः. माझ्यात जी शक्ती आहे, जी मी उचलू शकतो, स्वतःला उचलू शकतो, बोलू शकतो काही, ती सगळी शक्ती जी आहे त्या शक्तिरूपाने संस्थितः माझ्यात असलेली. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तुभ्यं नमो नमः. ती दुर्गा देवी जी आहे, नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये, सगळ्या मंगलाचं जे स्रोत आहे, शिवे सर्व अर्थ साधिके. शिवाची जी अर्धांगिनी ती शिवे. शरण्ये त्र्यंबके गौरी. हे तिन्ही अंबक म्हणजे तिन्ही लोकांमध्ये, तिन्ही आकाशांमध्ये, स्वर्ग नरक पाताळ, स्वर्ग नरक आणि भूमी, तिन्ही मध्ये शरण्ये त्र्यंबके गौरी, गौरवर्ण गोऱ्या रंगाची जी आहे, नारायणी नमस्तुते, नारायणाची बहीण जी आहे तिला मी नमन करतो. तिचं नाव दुर्गा याच्यासाठी की ती प्रोटेक्टर आहे, रक्षा करणारी. आई जशी बाळाची रक्षा करते, अशी पटकन उचलून घेते. भूक लागली असेल तर खाऊ घालते, पाण्यात डुबणार असेल तर उचलून घेते, किडे माकडे मच्छर असतील तर वर घेऊन कडेवर घेऊन घेते, चादर टाकते. निरनिराळ्या कुठले वाईट प्रवृत्तीचे लोक असतील तर तिथून त्या बाळाला दूर घेऊन जाते. औषधाची आवश्यकता असेल, बरं नसतं तर थापड मारून औषध जबरदस्ती पाजते, नाक दाबून, नाक धरून. हे सगळं रक्षा 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 रक्षमाम 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 करणारी जी दुर्गा. इथं म्हटलं तिथे मच्चित्त सर्व दुर्गाणी हा शब्द आला इथे, की माझ्यात जर तुझं चित्त लागेल सगळीकडून, ते सगळीकडून प्रोटेक्टेड लक्षात येईल. तुझ्या लक्षात येईल, अनुभवात येईल की नाही संकट तर आलंय, संकट येणार नाही असं कुठे म्हटलं नाही भगवद्गीतेत. कठीण परिस्थिती येणार नाही, इझी होऊन जाईल, मस्त तुला रथात बसून गरुडावर बसून सरळ डायरेक्ट घेऊन जाईन, असं तुझ्या जीवनामध्ये कुठे काही प्रॉब्लेम येणार नाही, झंझट फ्री जीवन होऊन जाईल असं कुठेच नाही म्हटलंय. ते त्याचा धंदाच नाही आहे. तर ते सगळे येतील पण त्याच्यातून मार्गही निघत जाईल आणि तुला तुला आपोआपच सुखाचे अनुभव होईल. You will know how to deal with it. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यसि. तरुण जाशील. समुद्रात फेकल्या जाणार नाही कधी असं नाही म्हटलंय, फेकलंही जाशील पण तू तरुणही जाशील, तिकडे ते तीरावर पोहोचूनही जाशील, हो ना? मच्चित्त सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यसि. कारण हे गीतेत ऐकल्यावर असं नाही झालं अर्जुनाला की आता बॅटल करायची गरजच नहीं, आता युद्ध करने की जरूरत ही नहीं है, कृष्ण में मेरा मन लग गया, अब अपने को कोई युद्ध बुद्ध नहीं है, ऐसे ही सब निकल गया आगे, कोई भीष्म नहीं द्रोण नाही, असं काही नाही झालं. गीता सुरू व्हायच्या आधी जेवढं संकट होतं त्याच्या जीवनामध्ये, तेवढं पूर्ण संकट तसंच तसं होतं. गीता संपल्यावर कोणी एकही तिथला निघून नव्हता गेला, काही संकट बिंकट निवारण नाही झाला. ते घमासान युद्ध करायला लागलं. ते तू मेरी गर्दन काटेगा नाही तर मैं तेरी गर्दन काटूंगा, बस एकच होतं याच्यातून. हा मरेल ना तर तो मरेल, इतकं भीषण प्रसंग तसेच तसे. तो फिर क्या हो गया, फायदा क्या है भगवान का, गीता का? संकट तो नहीं दूर हुए, संकट कैसे दूर नहीं हो, उसमें से निकल पड़े. तब कैसे लढायचं कसं ही युक्ती झाली, लक्षात आलं सगळं, है ना? सो मच्चित्त सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यसि अथ चेत
तुम अहंकारान श्रोष्यसी. पण however, अहंकाराने कि ऐसा नहीं हो सकता, हम देख लेंगे, अपन करते हैं, इसकी क्या जरूरत है, वो सब ऐसा करके देते, वैसा करके देते, हे ऐकायची आवश्यकता नाही. अशा स्वतःच्या अहंकाराने जर न श्रोष्यसी, माझं म्हणणं ऐकणार जर नाही, इफ यू डोंट बिलीव्ह दिस, इफ यू डोंट ट्रस्ट मी, इफ यू जस्ट वॉन्ट टू इग्नोर, इन अदर वर्ड्स, दुर्लक्ष जर करायचं केलं, तू करायचं असलं तर विनाक्षसी, तर विनाश होईल. नॉट बिकॉज हा देव म्हणतो की अरे फक्त माझे भक्त मेरी बात सुनोगे तो ही ठीक होगा, नहीं तो नहीं होगा. पण ना, सिस्टमचं डिझाईनच असं आहे. माझं ऐकण्यात नको ऐकू, या मार्गाने मला माझं नाव घेण्यात नको घेऊ, या मार्गाने गेला, असं असं जर जीवन जगला तर तुझं काम पण निघून जाशील. हे प्रिन्सिपल जर फॉलो नाही केलंय, समजा एक लोखंडाचा लोखंडाचा बॉल घेतला मी, मोठा लोखंड गोळा, तो वर फेकतोय. आणि समजा मला कृष्ण सांगतोय की अरे हे बघ, एक काम कर, जे तू वर फेकतो ना ते खाली येते बरं. तर अच्छा, तुला फेकणं आवश्यक आहे, तुझ्या समोर कोणीतरी सांगितलंय तुला वर, मात्र वर फेकशील तर मेक शुअर तू तिथून बाजूला हो ना, गधडे नाही तर असा वर फेकशील आणि तिथेच उभं राहशील, तर असं होऊ शकतं धडकन तुझ्याच खोपड्यावर पडेल ते आणि डोकं फुटेल तुझं. जर तू माझं ऐकशील, फेकणं आवश्यक आहे तर फेक, पण तिथून बाजूला हो ना, थोडंसं दूर हटून जा, ते खाली जा चल. नाही ऍक्शन तर ते डोकं फुटेल. त्याचं कृष्णाचं ऐकणं नाही ऐकण्याचं काय, तुला ते समजून सांगून आला फक्त. हायर इज द सिस्टम वर्क. ही जी सिस्टम आहे ज्याचे आपण पार्ट आहे. कर्माचा सिद्धांत काय आहे? कर्माचा अकाट्य सिद्धांत काय आहे? याच्याच बद्दल आहे ना गीता. हायर इज एव्हरीथिंग वर्क. काय करू काय नाही करू, किम कर्म किम कर्मेति कवयो कुत्र विदः तत्वे अहम. हे मला हे नीट समजून सांगायचं ते काय करायला, काय नको करायला, कसं, का बरं, जे काय. हे भगवद्गीतेतला आधीचा श्लोक झालेला. सो असं नाही की अरे मी वर फेकतो आणि कृष्णाचं नाव घेतो, तर ते तसंच हवं तिथे टंगून राहणार आहे, नाही तर अचानक तिकडे 4 फूट जाऊन पडेल. असं नाही कृष्णाने म्हटलं, उलट म्हटलं की मी जे सांगतोय ते ऐक. माझ्यावर विश्वास ठेव म्हणजे काय, मी जे म्हणतोय ते खरं आहे मान. मच्चित्त सततम. आय एम टेलिंग यू द ट्रूथ, आय डिझाइन द सिस्टम. हे सगळं मीच बनवलेलं आहे. हे गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटी, पृथ्वी, खोपडा, काय हे सगळं मी बनवलं. मी तुला आय एम टेलिंग यू द फंडामेंटल्स, प्रिन्सिपल्स, फंडे सृष्टीचे, संसार चक्राचे. तू बाजूला हो, फेकावं लागणार आहे तुला, पण बाजूला हो तिथून. तसं जीवनामध्ये हे जे इथे जे न श्रोष्यसी विनाश्यसी, तू जर ऐकणार नाही माझं तर विनाश होईल तुझा. डोक्यावर बसून कपडे मानेमध्ये घुसून झालं, असं होऊन झालं म्हणजे न्यावं लागेल डॉक्टरकडे, इमर्जन्सी सर्जरी करून ओढून ओढून बाहेर काढावं लागेल मुंडीला. तशातली गोष्ट आहे ही. त्याच्यामध्ये खूप सरळ सरळ तार्किक आहे, लॉजिकल आहे. जेव्हा ऐकल त्याला त्याचं प्रसार मिळेल, नाही ऐकल त्याला मी याच्यामध्ये काही गर्व, अहंकार, मोठेपणा असं तसं काही नाही, सिंपल लॉजिक आहे. उपर्युक्त प्रकार से मुझ में चित्त वाला होकर तू मेरी कृपा से समस्त संकटों को अनायास ही पार कर जाएगा, बिकॉज यू फॉलो द पाथ दैट आई शो यू. और यदि अहंकार से मेरे वचनों को न सुनेगा तो नष्ट हो जाएगा, अर्थात परमात्मा परमार्थ से भ्रष्ट हो जाएगा. नष्ट हो जाएगा म्हणजे काय, ज्याच्यासाठी हे एवढे झंझटी करायला मिळाला आहे, इतके वेगळे 84 लाख योनीमधून परत इथपर्यंत बोललो आहे, मनुष्य झालो, त्याच्यातही आपण ते हिंदू धर्मात आलो, सनातन धर्माची कास धरली आहे, ईश्वरामध्ये श्रद्धा आहे, जीवनामध्ये कोणी सत्पुरुष आले ज्यांच्या वचनामध्ये शास्त्र आहे, भगवद्गीता आहे, आणि मुक्तीची इच्छा आहे. लक्षात येते काहीतरी झंझट आहे, हे सगळं असं नाही राहू शकत, याच्यातून काहीतरी मार्ग असायला हवा मोकळा.
हे सगळं झालं इथपर्यंत, आणि इथपर्यंत होऊन माझे, आता मी तुला दाखवून आलो हो सगळं, हे बघ एवढं या दिशेने जा आणि तिथून डावीकडे वळ. मग पहिल्या गलीतून उजवीकडे वळला की झेंडा दिसेल तुला, भगवा झेंडा. ते माझं ठिकाण आहे. तिथपर्यंत येऊन जा. आला लक्षात? हो, आलं लक्षात. थांब, मी पुन्हा सांगतो. असे 3 वेळा, किती वेळा सांगितलं गीतेमध्ये? सरळ जा, तिथे सांगते ना डावीकडे वळ, त्या पहिल्या गल्लीतून उजवीकडे जा, त्याच्यानंतर भगवा झेंडा दिसेल, तिथे जायचं आहे. कळलं पक्का? हो हो, कळलं. चला, आता मी निघतो. विसरू नको बरं. जो शेवटी ओरडून सांगणार, विसरू तर विसरणार तर नाही. चालला समोर. नाही नाही, असं आलं लक्षात ना. हो हो, मग गुड, व्हेरी गुड. मेक शुअर ती येते बघ, तिथून डावीकडे वळ ती गल्ली. ते वळल्यानंतर पहिल्या गल्लीत उजवीकडे आणि भगवा झेंडा दिसून दे, असं ओरडून शेवटी सांगून आला पुन्हा तिसऱ्यांदा. जिथे पोहोचायचं तिथे पोहोचण्यासाठी एवढे जी हापादापी केली, एवढी सगळी जन्मोजन्मांची जीवात्मा. कानों में जरा कह दे कि आए कौन दिशा से हम, तेरी एक बूंद के प्यासे हम, न पंख है कोमल आंख है धुंधली, जाना है सागर पार, इधर थकाए जिंदगी उधर है मौत खड़ी, अब तू ही बता, तू ही इसे समझा कि आए कौन दिशा से हम. आय एम लॉस्ट, कुठे जायचंय मला वेळ. So he's telling us, पुन्हा पुन्हा, this is where you are supposed to go. This is how you go there. Follow me. Trust my advice. विश्वास ठेव. नाही तर मग you will lost again. पुन्हा दिशे कुठल्या भरकटणं सुरू झालं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे गमनम. मग नाही नाही रक्षते डुक्रम करणे, शंकराचार्य म्हणतात. मग बाकी कुठे रक्षा नाही आहे. शंकराचार्य म्हणतात आहे बरं, अद्वैत वेदांताचे. कुठेच बाकी रक्षा नाही. मग कुठे रक्षा आहे? गुरुदेव, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हम्म. मी काय सांगणार, शंकराचार्य म्हणतात आहे. इसलिए मेरे वचनों को न सुनेगा तो नष्ट हो जाएगा, अर्थात परमार्थ से भ्रष्ट हो जाएगा. म्हणजे हा अहंकाराने नाही म्हणत आहे, बस मीच आहे, आई एम द ओनली वे, बाकी सबको छोड़ो, किसी की और पूजा मत करो, सब बेकार है, मैं ही हूँ, मेरा नाम लो, अशा ॲटिट्यूडनी नाही म्हणत आहे. त्यामुळे मी तुला जे जसं आहे ते सांगितलं, हाव दिस वर्क. इफ यू ट्रस्ट मी, इफ यू फॉलो दिस, तर तू पोचशील बाबा. नाही तर चल चल मग मार्गाने. याच्यामध्ये गडबड काय आहे? ते सिंपल लॉजिक आहे. आपण आपल्या मुलांना सांगतो ना लहानपणी, ट्रिपला जाताना, हे बाय याच्यात ही भाजीपोळी दिली आहे, इथे हे ठेवलं आहे, हे इथलं कोण उलट नको, पिशवी उलट साईडला करशील तर सांडून देईल. सरळ धर, सांडून देईल, तुला भेटणार नाही, ओलं होईन, पंचायतीला दिवसभर ओलं ओलं राहावं लागेल. आलं लक्षात? हो हो हो, आई सांगते ना पुन्हा पुन्हा. बरं ते आडवं नको होती बरं, घालून देईल, ते सरळ धरशील. हो हो, आलं लक्षात. नाही हे ऐकलं तर आईचं काय नुकसान आहे, त्याची चड्डी ओली होईल, दिवसभर तर ओले राहावं लागेल. तर पंचायत त्याची होईल. आई तिकडे मध्ये ती घरी आहे. तशी ये ग विठाबाई, माझी पंढरीची आई, ही सतत सतत सांगून राहिले बाळाला आपल्या, आलं का बेटा, आलं का लक्षात? ऐकशील तर तुला नक्कीच सुख प्राप्त होईल, आनंद होईल, शेवटी माझ्या परत येशील बरोबर, पिकनिक एन्जॉय करून घरी येऊन जाशील माझ्याजवळ वापस. नाही तर खूप पंचायत होईल राजा. इकडे तिकडे भटकू नको बरं, जेव्हा शिट्टी वाजेल त्या पुन्हा बसमध्ये जाऊन बस. नाही तर हारून जाईल, कोणी पकडून नेईल, नाही तर कोणी दुसरी बस येऊन हिट करेल आणि हाडं तुटतील. जस्ट देर इज अ सिस्टम, ओके, फॉलो दॅट सिस्टम. ठीक आहे, कळलं? असं तर सतत पुन्हा पुन्हा म्हणतो. आता मग करायचं, चालायचं युद्ध, रेडी? असं आपल्याला त्याचं निमित्त करून आपल्याही जीवनात सांगतो. एवढी जी गीता सांगितली एवढी, नाही तर मग काय, गाढवासमोर वाचली गीता, दिवसभर गीता ऐकलं गाढवाने मंदिरासमोर बसून उकिरड्यावर, आणि रात्री पुन्हा ढ्याची ढ्याची ढ्याची. अरे तुला समजून सांगितलं होतं सज्जनांचा व्यवहार कसा असतो, दुसऱ्यांना त्रास नाही द्यायचा, ओरडाओरडी बेमतलब नाही करायची, शांती. एवढी गीता ऐकली गध्या तू? अब वो गधा है ना, गधे के सामने गीता क्या पढ़ते हो? तसं होईल नाही तर आपलं मनुष्य देहापासून गधे राहणं, जीवन असं बनवायचं त्याच्या मार्गे. म्हणून हा देव अहंकारी देव नाही आहे. अहंकाराने की आपला हट्ट, आपली जिद्द म्हणून नाही. तो सिस्टम डिझायनर आहे, तो ओरिजिनल आर्किटेक्ट आहे, तो चीफ इंजिनियर आहे, त्यांनी बनवलं. तर सांगतो आहे कुठे काय आहे.
कोणतं ओढल्याने कुठे समोर जाईल, कोणती बटन दाबल्याने कुठे जाईल ते समजून सांगताय, कारण आपल्याला ते ओढवायचं आहे जीवनात, स्वतःचं जीवन. म्हणून तो म्हणतोय, सुहृद होऊन, आपला कनवाळू होऊन, कृपाळू होऊन, दयाळू होऊन, मवाळू होऊन, पुन्हा पुन्हा समजून सांगताय की रे बाबा, दिस वर्क, दिस डझंट वर्क, डू दिस, डोंट डू दिस. इफ यू डू दिस असं होईल, इफ यू डू दॅट, इफ यू डोंट डू दिस असं होईल. सो हा काय आजचा शेवटचा श्लोक काय होता? मच्चित्त सर्व दुर्गाणी मत प्रसादा तरिष्यसि, अथ चेत्वम अहंकारा न श्रोष्यसि विनक्ष्यसि. उपर्युक्त प्रकार से मुझ में चित्त वाला होकर, म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून, ट्रस्टिंग मी, तुम मेरी कृपा से समस्त संकटों को अनायास पार कर जाएगा. म्हणजे तुला मार्ग सापडत आहे बरोबर पुढे. कष्ट संकट जरी आले तरी, अगेन इथे नाही संकट येणार नाही म्हटलंय, संकटों से पार हो जाएगा. यू विल फाइंड द वे. और यदि अहंकार के कारण मेरे वचनों को न सुनेगा, अरे अपने भी तो कुछ अकल है, अपने को भी तो समझता है, इसका क्या सुनना, तो नष्ट हो जाएगा, अर्थात परमार्थ से भ्रष्ट हो जाएगा. तर बरोबर वेळेवर सुरू झालं, वेळेवर थांबवू. पुढच्या वेळेस आपण 59 श्लोकातून सुरुवात करू. आणि वी विल ट्राय टू डू अप टू 65 पुढच्या 4-5 श्लोक. कारण 66वा श्लोक बहुत महत्वाचा आहे, याच्यातला सर्व धर्मान परित्यज्यवाला. सो आता पुढच्या रविवारचं बघावं लागेल. पुढच्या रविवारी न्यूयॉर्कमध्ये आहो आम्ही, माधवी आणि मी. बहुत ते 10 वाजता, आणि हे आहे गाडी ट्रेननी परत येत आहे. मी पाहतो स्केड्यूल पाहून कळवतो पुढच्या रविवारी होईल की नाही ते. 8 ते 9 जर होऊ शकला तर, कारण किती वाजता निघावं लागेल ते. एनिवे, सो जय श्रीकृष्ण. थोडं 1-2 मिनटं थांबू शकले तर आपलं आजच्या लर्निंग शेअर करण्यासाठी.